विस्ताराने रोहित पवारांविरोधातील अवमान प्रकरणी अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली। मंत्री जयकुमार गोरे यांनी पवारांनी बदनामी केल्याचा आरोप करत अवमान आणि हक्कभंग दाखल केलेला आहे। पुढील अधिवेशनापर्यंत हक्कभंग समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली। बदनामी करणाऱ्या यूट्यूबवर विरोधातील अहवालासह मुदतवाढ देण्यात आली। दोन्ही प्रकरणातील अहवाल पुढील अधिवेशनापर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? गेल्या अधिवेशनामध्ये या संदर्भातील घटना घडलेली होती आणि मंत्री जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत त्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी बदनामीकारी मजकूर आहे तो एका युट्यूब चॅनलवरून प्रकाशित करण्यात आलेला होता आणि या प्रकरणामध्ये रोहित पवार यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे तो खुद्द मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतचं निवेदन दिलेलं होतं आणि त्यानंतर ज्या प्रकारे या संदर्भात आपली बदनामी झालेली आहे त्यामुळे हक्कभंग आणि अवमान याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली होती विधानसभेमध्ये। परिणामी या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातील अहवाल प्राप्त होणं क्रमप्राप्त होतं। मात्र या अहवालास आता पुन्हा पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।